Good morning and heartily welcome Honorable Founder of Omkar Education Society, Mr. Gajanan Toke Sir, and Chairman of Omkar Education Society, Mrs. Seema Toke Ma'am. Respected Principal, Mr. Dore Sir, and Vice Principal, Shiroshi Ma'am, teachers and non-teaching staff, and my dear friends. A warm welcome to each and everyone present here today. We have gathered here for a special occasion to bid farewell to our dear senior from class 10th. Today is the day of full emotions, happiness, excitement, and of course a little sadness. As we say goodbye to those we have shared so many memories with. Yes, it is a hard belief to how quickly time has flown by our seniors who once entered in this. आयुष्यात आनंद यावा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, यापुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. Now I like to call Pushkar Kaur to welcome our honorable बोलावा, निरोप येथून घेतो आहे, आला दुसरा बोलावा, हृदयामध्ये जपून ठेवीन आपुलकीचा ओलावा, हृदयामध्ये जपून ठेवीन आपुलकीचा ओलावा. इंग्लिश में इसका भारी मराठी का है. प्रॉब्लम टीचर ने कहा चोरा व मोर मनीचा वाक्यात उपयोग करके लिखो. इसने लिखा घर में आया चोर, उसके ऊपर बैठा मोर. शत्रू आहे पण त्या शत्रूवर प्रेम करणारा असा तो आहे. जमत नाही का करणं अभ्यास त्याला, कारण साई प्रसन्न त्याचा. शांत, सौम्य, हुशार आणि कौतुकदास त्याची नाचच ती. गायस त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष पडून नाही ती कोणाचाच पक्ष. कोण हंसती है जैसे बुलेट ट्रेन, पढ़ाई में नहीं लगता उसका ब्रेन. अब तो जग करणारी बडबडी, चिवचिव करणारी चिमणी, अभ्यासात आहे फार हुशार, खायला आवडतं तिला फारच फार. प्रश्नाचा असा करते मारा तिथे, कोणाचा लागत नाही थारा. असतेच स्वार्थ, ही अभ्यास करते नाही आणि दुसऱ्याला ही करून देत नाही. असते जशी नोकली बाहुली जशी. घूमती इधर उधर सदा करती है, हर घड़ी सोचते कौन है बड़बड़ी. बरोबर. खुद हंसती है, दूसरों को हंसाती है, ये बड़ी नटखट. कुछ भी कहो करने के लिए हमेशा तैयार दुनिया से नहीं. कुछ मतलब खुद की जिंदगी, मजे से जीना, कौन है ये सुंदर हसीना.
हुशार आणि कर्तव्यदक्ष. अभ्यासाला त्याचं असतं लक्ष. धरत नाही तो कोणाचा पक्ष. बोलण्यात आहे तो दक्ष. आहे जसा लाऊडस्पीकर. क्रिएटिव्ह आहे, सतत करते किरकिर. चित्र काढायला आहे ती सुपर. कोण आहे? सगळ्यांचा दादागिरी त्यांची सर्व अभ्यासच ना करण्याचा घेणार त्यांनी वाचन एकच नाही कोणी तर देत राहतो. सबसे राइट है उसका छोड़कर खूब खेलो पबजी और बाद में नौकरी ना मिली तो बेचनी पड़ेगी सब्जी. बोलणं तिचं गोड. राग तिच्या नाकावर पण आहे अंगाचं. पटपट त्याची कंटाळवाणी. अक्षर त्याचं झुरळावाणी. एकांत नाही ऐकत नाही कोणाचंच. करत राहतो मनाचंच. करतो तो थोड्याफार. आहे त्याचं नाव त्याच्या नाकावर. हसू नाही त्याच्या ओठांवर. असा तो अँग्री यंग मॅन. ओळखा पाहू कोण? तिला आवड. बोलायला नसते तिला जवळ. 10वीं में आई तो लाइफ हो गई जेलर. स्वभाव है उसका साइलेंट किलर. आज खरं तर आज फेअरवेल आहे. तर आज खूप वाईट वाटतं खरं तर सोडताना ही शाळा. पण आज शेवटचा दिवस आहे तर काही करू नाही शकत आपण. पण तर उद्यापासून नाही कुठले अलार्म्स वाजणार नाही. या शाळेच्या घंट्या वाजणार. उद्या जो युनिफॉर्म आम्ही एवढे दिवस रोज घालायचो तो उद्यापासून आमच्या कपाटात असाच पडून राहील. जे फ्रेंड्स ज्यांच्यासोबत आम्ही स्कूलमध्ये यायचो, ज्यांना रोज भेटायचो, त्यांना सुद्धा आम्ही आता पुढे उद्यापासून नाही भेटणार. जो अजनबी से जान बन गए, जो हर किसी के लिए एक दूसरे की पहचान बन गए, वो दोस्त एक दूसरे की जान बन गए. बहते हुए पानी की तरह एक दूसरे के साथ बह गए. वो सिंपल सी दोस्ती कब सैंड इससे जैसे निकनेम में बदल गई. शाळा म्हणजे काय? शब्दच नाहीये. दुसरं घर. दुसरं घर ग, पहिलं नाही ग. तिथं अजून एवढं ठरवलेलं नव्हतं की काय बोलणार काय नाही. पण एवढं नक्की या शाळेतील खूप आठवणी मला आयुष्यभर लक्षात राहतील. शाळेतले दिवस, तिथली सगळी माणसं, सगळं काही लक्षात राहील. टीचर्सने जे गायडन्स केलं, त्यांच्याप्रती रिस्पेक्ट जी आहे आमची, ती सर्व आम्हाला लक्षात राहील. बस एवढंच. खूप आठवण येईल शाळेची आणि त्यापेक्षाही जास्त सर्व टीचर्सची. टीचरांनी अभ्यासासोबत खूप गोष्टी शिकवल्या ज्या लाईफ टाईम लक्षात राहतील. आधी स्कूलमध्ये यावं लागायचं म्हणून रडायचं आणि आता स्कूल सोडून जावं लागते म्हणून रडतो. स्कूलमधली प्रत्येक गोष्टीची आठवण येईल. मग ते आज आपल्या शाळेचा फेअरवेल आहे. आज खूप वाईट वाटते का उद्यापासून सर्व शिक्षकांना भेटायला, मित्रांना पण भेटणार. वाईट वाटते मला खूप. उद्यापासून टीचर्स ओरडणार नाही याचं पण खूप वाईट वाटेल. मध्ये बाहेर नाही काढणार. डोले सरांचा स्पीच लेक्चर मध्ये खूप भारी वाटते. थँक्यू. But please, today we are meeting on this farewell. It is the last day on this heavenly place. From tomorrow we not have a tension that कि वेडनेसडे को डोले सर का, श्रोषी टीचर का, हिंदी के टीचर का वर्कबुक सबमिट करना है. नहीं तो इंटरनल मार्क्स ही चले जाएंगे. नेल्स बढ़ेंगे तो पीटी सर क्लास के बाहर निकालेंगे. सैंडल पहन के जाएंगे तो डोले सर सीधा घर पे भेजेंगे. गायत्री टीचर का फोन नहीं मिलेगा फोटो भेजने के लिए. इससे ज़्यादा it is our last day on this school.
वी आर आणि वाईट वाटतंय की आपला हा शेवटचा दिवस आहे आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. आपल्या सगळ्यांना पेपर देऊन शाळेचं परत एकदा आपलं फर्स्ट नंबर शाळेतून आला पाहिजे. रोशनी काढणारच आहे, तरी पण एकदा तुम्ही पण प्रयत्न करा, मी पण करणार. हां, आणि मी पण असं वाटतं की अजून राहावं, पीटीला जावं, पण पीटी सर देतच नाहीत पीटी, ती वेगळी गोष्ट. आणि सर ऑल द बेस्ट की तुम्ही एवढी मोठी इमारत उभी कराल आणि आम्हाला आमच्यासाठी कॉलेज बनवाल आणि आम्ही येऊ शिकायला परत ॲज अ स्टुडंट. आम्ही करत आलोय. खूप वाईट वाटतंय की जाया लागेल समृद्धी, भूमी, धनश्री, रोशनीला सोडून. डाऊट कोण क्लिअर करणार आता? सम कोण सोडवणार? धनश्री ऑफिसमध्ये कोण घेऊन जाणार? रुजवर असेल की नाही याचा प्रश्न पडतो. सागर सर, सिलेबस तरी लेट झाला तरी प्रत्येक लेक्चर भारी जातो आमचा. अशी आशा करतो की सगळ्या पोरांचा असाच लेक्चर जावा. थँक्यू. आज आमचं फेअरवेल आहे ना, आज आम्ही सगळं सोडून जाणार आहोत स्कूलला. खूप वाईट वाटतंय आणि सगळ्यांना विशेष आहेत ऑल द बेस्ट फॉर देअर बोर्ड एक्झाम्स. प्रिय मित्र आणि सहकारी, आज मी तुमच्या समोर या अतुलनीय संस्थेला निरोप देण्यासाठी उभा आहे, जी गेल्या अनेक वर्षापासून माझे कार्यस्थान आणि दुसरे कुटुंब आहे. माझ्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करताना मी भावनांच्या मिश्रणाने भरलेलो आहे. माझ्या येथे राहण्यामुळे मला काही अत्यंत समर्पित आणि प्रतिभावना व्यक्त करण्यासोबत काम करण्याचा बहुमान मिळाला आहे. मला मिळालेले समर्थन, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन हे अमूल्य आहे. मला वैयक्तिक आणि व्यावसायिकता वाढवण्यासाठी मदत असलेल्या सर्व शिक्षक, विद्यार्थी व माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांनाच माहीत आहे की आज आम्हा 10वीच्या विद्यार्थ्यांचा आनंदाचा आणि दुःखाचा दिवस आहे. आनंद या गोष्टीचं की इथून पुढे एका नवीन प्रवासाला सुरुवात होणार आणि दुःख या गोष्टीचं की या शाळेला इथल्या आठवणींना आज निरोप द्यावा लागेल. इथल्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या इथल्या शिक्षकांनी शिक्षणाविषयी पण ज्ञान दिला आणि ज्या गोष्टी करण्यासाठी आपण चुकीच्या गोष्टी करण्यासाठी धावत होतो त्या गोष्टी न करण्याचं पण ज्ञान दिलं. थँक्यू. आखिरी दिन स्कूल का मेरे को सबसे अच्छा लेक्चर सागर सर का लगता था. मैं उनके लेक्चर में हम लोग मजा करते थे. थैंक यू. और उसमें मैं दो चीज बोलने वाला हूँ. सारे टीचर अच्छे पढ़ाते थे और मुझे सागर सर के लेक्चर में बहुत मजा आए. उससे भी ज़्यादा लेक्चर में मजा आए हिंदी की टीचर के. थैंक यू. हम लोग हमेशा डोले सर का लेक्चर का वेट करते थे क्योंकि डोले सर 2 मिनट वर्क पूरा लेक्चर भी आते थे तो हम लोग फुल मजा करते थे. हिंदी का लेक्चर में टीचर की डांट ना सुनने का, टीचर की बात सुनते सुनते सो जाने का, टीचर की डांट ना खाने का अभी थोड़ा दुख होगा. और हिंदी मराठी के लेक्चर में टीचर खड़ी ना करते, उस चीज का हमेशा उसको डर लगा रहता था कोई सो नहीं गया हो, इस चीज का ध्यान रखते थे. और सागर सर हमेशा सर की जो ड्राइंग रहती थी ब्लैक बोर्ड पे वो हमेशा हमें याद रहेगी. सर जो बीच में स्टोरियाँ सुनाते थे वो बहुत अच्छी लगती थी. टीचर, प्रिंसिपल एंड माय डियर फ्रेंड्स, सब टीचर बहुत अच्छे पढ़ाते थे पर सबसे अच्छा मेरे को सिरोज टीचर और डोले सर का लगता था. डोले सर बस एक बार देख के छोड़ देते थे, जहाँ तक इसको मारते नहीं थे, और सिरोज टीचर बात से ही मार देते थे. सोबत आता निरोप घ्यावा लागेल. या फांदीवरून त्या फांदीवर आता झोपा घ्यावा लागेल. इतक्या दिवसाच्या आठवणी शिदोरी आपुलकीची पुरेल. डोळ्यात राहतील आसवे अन नाळा फक्त बांधुकीची उरेल. भेटू आपण म्हणतोय पण पुन्हा खरंच भेट होईल का? वेळेमध्ये वेळ काढून इतके कोणी परत थेट येईल का? प्रवासाचा आनंद आहेच पण दुःख असेल सुटणाऱ्या जागेचं नवी सुरती. हे बंद शिक्षणाचे गुंत राहतील तुटणाऱ्या धाग्यांचे. आम्ही भव्य शिखरे राहू सदैव तरीही या शाळेची पाकळी. आम्ही विचारही केला नव्हता की हा प्रवास कधीतरी थांबव, पण आता उद्यापासून सगळं बदलेल. उद्यापासून नाही कोणते अलार्म वाजणार, नाही
शाळेची घंटी वाजणार. जो युनिफॉर्म आम्ही रोज घालतो तो आता आमच्या कपाटात असाच पडून राहील. ते फ्रेंड्स ज्यांना आम्ही रोज भेटायचो, सोबत यायचो, उद्यापासून सगळे फ्रेंड्स आपापल्या रस्त्याने जातील. नाही कोणत्या सबमिशनचं टेन्शन व होमवर्कचं बर्डन असणार. हे मस्तीचे दिवस उद्यापासून नाही राहणार. सारे टीचर्स ने हमें बहुत अच्छा ज्ञान दिया और उनका ज्ञान हम कभी नहीं भूलेंगे. आगे जाके हमें बहुत नए दोस्त, बहुत नए टीचर मिलेंगे, लेकिन ये 10 साल का सफ़र उन्हीं सेम टीचर्स के साथ, उन्हीं सेम दोस्तों के साथ हम कभी नहीं भूल सकते. आगे जाके हमारे बहुत से नए दोस्त जाएंगे. हम पिकनिक को जाने के लिए वापस हमें किचकिच नहीं होगी कि स्कूल के इंटरनल मार्क्स जगह हमारे ब्रांड. और यहाँ के यही इच्छा है कि अगर जब हम अगली बार इस स्कूल में आए तो हमें अपने छोटा सा स्कूल तो देखने को मिले, लेकिन इसके साथ यहाँ कॉलेज, बड़ी बड़ी इमारत जिसपे हमारे स्कूल के नाम होंगे, वो नाम शायद हम उस स्कूल में वापस तो नहीं बैठेंगे, लेकिन उस नाम से हमारी 13 साल की यादें जुड़ी होंगी. हम सबको पता है हम वो बच्चे नहीं हैं जो इस स्कूल में 1-2 साल पहले से आए हैं. हम नर्सरी जूनियर से इसी स्कूल में रह गए, यहाँ 1 साल बिताया, लेकिन हम अपने किशोर वाले स्कूल को भी कभी नहीं भूल सकते. बाढ़ आने पे 2 दिन की छुट्टी. पहिल्या दिवशी जेव्हा शाळेत आले तेव्हा असं वाटलं नव्हतं की शाळेचा निरोप पण घ्यावा लागतो. ज्या शाळेत गेले 13 वर्ष होते ती शाळा एका दिवसात सोडून जायची. मुरबाडमधली सगळ्यात बेस्ट शाळा म्हणजे आमची एस.पी. शेट्टी इंग्लिश मीडियम स्कूल. मुरबाडमध्ये कितीही मोठ्या इमारतीच्या व पैशावाल्या शाळा असो, आमच्या शाळेची साधी सर पण नाही त्या शाळेंना. या शाळेने आमच्यासाठी खूप काय काय केलं आहे. जेव्हा शाळा किशोरला होती तेव्हा खूप मजा यायची. This is the last day of our school. What's mean the last day? Last day is not to say goodbye and everything. Last day to say that this is the end of this chapter. We have to begin the new chapter of our college life. School life is too easy and cool, but college life is too tough. School life जी सोडून आज आपण जाणार आहोत ती सोडणे एवढी सोपं नाही आहे. कारण स्कूल लाईफ आहे ना आयुष्यात एकदाच मिळते. 13 वर्ष जे आपण सोबत काढलेत ना ते कधीच तुम्ही विसरू नका. मी ते कधीच नाही विसरणार. मला तर अजूनही आठवतं तो शाळेतला पहिला दिवस जेव्हा मी गाडीत बसून इथे आले होते. टीचरांनी मला हात धरून क्लासमध्ये बसवली होती. क्लास एवढ्या होते की एकापेक्षा एक बसतो. दीपिका टीचर असो, पूनम टीचर असो, आता न्यूज स्टाफ असो, सगळ्या टीचर बेस्ट होता. सगळ्यात जास्त आठवण येईल ती डोले सरांची. माझ्या पप्पाला फोन करून रोज सांगतात रोशनी अभ्यास करत नाही. Everyone, today we have gathered here to bid a farewell for standard 10. Life is a long journey which have many chapters, and today is the day when this is your last journey of your school life. So you enjoyed here very much, fight many times, celebrate many programs, sports, enjoy everything. But this is a new journey for you. I wish you a very best of luck for your board exam. And I have collection of a poem which I am going to perform in front of you. तरी जिव्हारी तळमळ लागली आहे, नकोशी तरी जिव्हारी तळमळ लागली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. वर्गातल्या गप्पा गोष्टींची मज्जाच वेगळी असायची. वर्गातल्या गप्पा गोष्टींची मज्जाच वेगळी असायची. याची खेचायची त्याची खेचायची मजा यायची. ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली, ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली. वर्गातली शुल्लक गोष्ट दिल्लीला नेली. अभ्यास केलेला नसला तर भेटायचा छडीचा प्रसाद, अभ्यास केलेला नसला तर भेटायचा छडीचा प्रसाद. मित्रांमध्ये उगाचच कारण नसताना घालायचो वाद. तरी आठवण आपली सदैव आता इथेच राहील, तरी आठवण आपली सदैव आता इथेच राहील. आयुष्याच्या वळणावर पुढे जाताना मागे डोळे भरून वाईल. मैत्रीचं सानिध्य हरपेल याची हळहळ लागली आहे, मैत्रीचं सानिध्य हरपेल याची हळहळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे, नकोशी तरी जिव्हारी तळमळ लागली आहे. लेक्चर संपले. हिंदीचा, मराठीचा, इंग्लिशचा असो, SS चा असो की सायन्सचा, सगळे लेक्चर संपले. पण लाईफचा लेक्चर इथून चालू झाला. लाईफमध्ये येणारे जे जे काही अनुभव आहेत चांगले ते सांभाळून ठेवावे, वाईट ते सोडून द्यावे. जेवढे काही अनुभव येतील त्याच्यातून शिकण्याचा प्रयत्न करावा. आई वडील सोडल्यानंतर जे काही आपल्या उभे राहतात ते येणारे आपल्या शाळेतले शिक्षक, जे काही शिक्षक असो किंवा टीचर असो, दोघांपैकी एक. जशी आई असते तशी जी शाळेमध्ये शिकवणारी आपली टीचर असते
तसेच आपले वडील असतात ते शाळेमध्ये शिकवणारे आपले सर असतात। यांना आपण ज्या रूपामध्ये बघतो तेच रूप आपण आई वडिलांमध्ये बघतो। आई वडील जसे आपल्याला मार्गदर्शन करतात तसेच जे काही चांगलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक शिक्षक करत असतो विद्यार्थ्यांना। फक्त एवढीच इच्छा असते पुढे जाऊन कधी तुम्ही व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे, आपल्या शाळेचे ट्रस्टी माननीय श्री टोके सर, टोके मॅडम, आपल्या शाळेचे प्रिन्सिपल, माझे सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माझे लाडके विद्यार्थी, तुम्हाला मी या शाळेत गेल्या 13 वर्षापासून पाहत आहे। खूप छान आणि सुंदर अशी मुलं आहात तुम्ही। कधीही कुठल्या गोष्टीला नाही म्हणाली नाही, जे काही सांगलं ते वेळेला तुम्ही उभे राहिले ते केलं। मग ते काही गेटअप करणं असो, डान्स करणं असो की आणखीन काही असो, ऑलवेज तुम्ही रेडी असायचे। पण आता बघा, हे तुमचे जे शाळेचे दिवस आहेत ते आता संपले। आता पुढे तुम्हाला कोणी सांगणार नाही तू हे कर, तू असं कर, तू असं वाग, कोणाला काही पडलेलं नसतं। शाळेत बघा, तुमचे आई वडील तुम्हाला 3.5 ते 4 वर्षापासून छोटे छोटे आमच्या विश्वासावर सोडतात। तुमचं फ्युचर कुठेतरी चांगलं व्हावं त्याच्यासाठी खूप मेहनत घेतात, कष्ट करतात, दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवतात व तुमच्या शाळेच्या फी भरतात तुम्हाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून। मग आपल्याला आयुष्यात एवढंच लक्षात ठेवायचे की ही जी आपली लेवल आहे ती जर आपण उत्कृष्टपणे पार केली, तुम्ही बघा जेव्हा तुम्ही गेम खेळता तेव्हा तुम्हाला क्युरिओसिटी असते, पुढची लेवल आपल्याला नक्की पार करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता। तसंच आपलं आयुष्य आहे, ही लेवल तुम्ही पार केल्यानंतर जे पुढचं तुम्हाला यश मिळणार आहे ते खूप उत्तम असणार आहे। आता कालचीच एक न्यूज होती, MPC आणि STOच्या जे एक्झाम झाल्या त्यामध्ये एका मुलीने 3 जागेसाठी ती पात्र ठरली, म्हणजे तिला 3 जागेचं सिलेक्शन हे तिच्याकडे आले, तिला वाटेल ती नोकरी करू शकते। म्हणजे आयुष्यात तुम्ही असं बना की तुम्हाला ऑप्शन राहिले पाहिजे, तुम्ही कोणासाठी ऑप्शन बनवू नका की हा नाही तर तो, असं कार्य करा की तुम्हाला तिथे असं म्हणजे ओढून सांगितलं पाहिजे की नाही तुम्ही आमच्याकडे आले पाहिजे, तुम्ही हे काम केलं पाहिजे, तुमचं समाजात खूप नाव झालं पाहिजे, त्याने आपल्या आई वडिलांच्या कष्टांची चीज होणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल हे शिक्षक रोज तुम्हाला म्हणजे आमचा रागही येत असेल कधी ओरडल्यानंतर, पण ते ओरडणं फक्त तुमच्या फायद्यासाठी असतं, त्याच्यामध्ये शिक्षकांचा काही फायदा नसतो। एक छोटीशी गोष्ट ऐकली होती भाषणात, एक डॉक्टरचं भाषण होतं। तर लहान असताना ना जेव्हा शाळेची वेळ व्हायची, मराठी शाळेमध्ये जात होता, टॉपर होता, गोल्ड मेडलिस्ट होता, जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा त्यांना गोल्ड मेडल मिळाले युनिव्हर्सिटीतून। तर त्यांनी त्या भाषणात असं सांगितलं की मला शाळेची अजिबात आवड नव्हती, पण मी काय करायचो, जेव्हा शाळा भरायची तेव्हा मी शाळेच्या माळ्यावर लपून बसायचो। मग माझे जे शिक्षक होते तर त्यांनी काय केलं, घरी येऊन त्याला मारत मारत शाळेत घेऊन गेलं आणि त्या दिवसापासून तो विद्यार्थी नित्य नियमाने रोज शाळेत येऊ लागला, रोज बसू शकला। त्याने त्या भाषणात असं सांगितलं की मी जो आज डॉक्टर झालो आहे तो केवळ त्या शिक्षकांमुळेच झालो आहे, की त्यांनी तेव्हा मला जर मारत नेलं नसतं तर आज मी इथे तुमच्या समोर नसतो। म्हणजे हे जे तुमच्या ओरडणं असतं, बोलणं असतं ते फक्त तुमच्या फायद्यासाठी। आयुष्यात खूप मोठे व्हा, आम्हाला भविष्यात दिसली पाहिजेत आमची मुलं कलेक्टर आहेत, IPS आहेत, टीचर आहेत, वकील आहेत, अशा प्रत्येक क्षेत्रात तुमचं नाव गाजवा, तुमच्या आई वडिलांच्या मेहनतीचं कष्टाचं चीज करा, खूप मोठे व्हा। पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद। की आज तुम्ही ज्या क्लासमध्ये लढत आला होता त्याच क्लासमधलं माहीत करतोय। मान्यवर माननीय श्री गजानन टोके सर, सीमा मॅम, त्याचबरोबर आपल्या शाळेचे प्रिन्सिपल रोये सर, येथे उपस्थित असणारा सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजचे उत्सव मूर्ती म्हणजे आपले लाडके विद्यार्थी 10th स्टँडर्ड स्टुडंट्स। आज या ठिकाणी निरोप समारंभ आहे। निरोप समारंभ शाळेचा दुःखाचा प्रसंग, पण त्याचबरोबर की तुमच्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट मिळणार आहे, तुमचं आयुष्य बदलणार आहे। कसं बदलणार आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत सगळे निर्णय घ्यायला, त्याचबरोबर सल्ले द्यायला शिक्षक होते, पालक होते, पण इथून पुढे तुम्ही भविष्यामध्ये आता उंच भरारी घेणार आहात आणि ही उंच भरारी घेत असताना तुम्हाला काही निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत। पुढे खूप संकट आहे, खूप आव्हानं आहेत, अपयश सुद्धा आहे,
पण हे सगळं पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये आली पाहिजे. बोलायला शिक, कारण मार्केटिंगमध्ये तुला जर जायचं आहे तर मार्केटिंगमध्ये तुला करिअर करायचं आहे तर तुला बोलता तर यायला पाहिजे. म्हणून सगळ्यांना त्याचे जे बोलणं आहे ते शिक्षकांनी गांभीर्याने घेतलं नाही आणि मित्रांनी. आणि मग ते जे दुसरी मुलं होती त्यांना पण विचारलं. ते म्हणतात आम्हाला पण मार्केटिंगमध्ये MBA करायचं आहे. मग सरांनी ठरवलं की आपण यांची परीक्षा घेऊया. मग त्यांनी काय केलं की रामायणाच्या 100 प्रती प्रत्येकाला दिल्या आणि सांगितलं की या 100 प्रती प्रत्येकाने घ्यायचं आहे आणि 8 दिवसात तुम्ही ते मला विकून दाखवायच्या, सेल करायच्या आहे. प्रत्येकाला दिल्या आणि मग 8 दिवसांनी शिक्षकांनी विचारलं. तर गणेश शिंदे सर म्हणतात की सगळ्यात आधी मला विचारलं की गणेश किती प्रती विकल्या गेल्या? ते म्हणतात 4. एकाला विचारलं तो म्हणतो 8, दुसऱ्याला विचारलं तो म्हणतो 10. म्हणजे जेमतेम 20 प्रती फक्त विकल्या गेल्या होत्या. टॉप तर तो म्हणतो 100च्या 100. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की ज्याला आम्ही कमी समजत होतो, जो बोलताही येत नाही तो मार्केटिंग कसं करणार. मग सरांनी विचारलं कुठली स्ट्रॅटेजी, कोणाचा सल्ला, कोणाचं मार्गदर्शन, कसं केलंस, काय केलंस. त्यावेळी त्याने सांगितलं मी प्रत्येक घराच्या दरवाजाजवळ जात होतो आणि बेल वाजवायचो. त्या घरातील व्यक्ती बाहेर आली की मी त्यांना म्हणायचो की रामायणाच्या प्रती घेता की मी वाचून दाखवू. मग ते लोक म्हणायचे नको बाबा, वाचू नको, वाटल्यास आम्ही रामायण. फनफेअरसाठी आजचा मेनू मटर पनीर, छोले मसाला अँड फ्राईड राईस, पापड अँड गुलाबजाम. Founder of Omkar Education Society, Toke sir. Chairman Mrs. Sima Toke ma'am. Vice Principal Shiroshe teacher, Deepak sir, Anand sir, all teaching staff, non-teaching staff. Someone has rightly said that partition is such a sweet sorrow. That is what today we are feeling. Today we are happy as well as we are very sad. Happy for that from today we are going to start our new life, and sad for that you are no longer part of our school. Our school, our teachers or students are going to miss you. In every student's life, 2 stages are very important. First, 10th standard, and then second, 12th standard. Because on these 2 stages, you have to face board exam. To a very poor family, and now you acquire a great success in your life. That is, you are the President of India. Then Dr. APJ Kalam laughed and answered that this is the result of my mindset. If we want a tremendous success in our life, then we should set our mind for that. They said that तुम्हाला छान प्रकारे गायडन्स केलं. इव्हन आपल्या सागर सरांची जी कविता होती, खरंच म्हणजे का आपण म्हणतो का 10वीचा क्लास म्हणजे आपला शेवटचा वर्ष. पण असतो का तो शेवटचा वर्ष? नाही, नसतो ना. या ना परत भेटायला नक्की. सगळ्यांनीच म्हणजे एक तुम्हाला मी प्रत्येकाने स्टोरी सांगितली. तर आज तुम्ही पण थोडक्यात शिक्षकांचे तुम्ही कौतुक तर केलं, त्याच्या जोडीला आम्हा दोघांना शिक्षकांची जी कमतरता आहे तीही आम्हाला तुम्ही दाखवून दिली. बरोबर ना? मी सरांना बोलली सुद्धा हे सर नक्की स्टुडंट जे आहेत आपले, हे जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला नक्की शिक्षकांचं कौतुक करतायत की म्हणजे माहीत व्हायला पाहिजे जे चांगले आहेत जे नाही आहेत. एखाद्या सब्जेक्टमध्ये मार्क्स कमी पडले असतील किंवा कोणाला बाहेर काढलं असेल. आता PT शिक्षकांचं प्रत्येकाने सांगितलं ना नखं कापली नाही. डिसिप्लिन काय असतं हे आपल्याला कोणाकडून कळतं? Okay. Good afternoon.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपला निरोप समारंभ आणि या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी संस्थेच्या चेअरमन सीमा मॅडम, प्रिन्सिपल लोहले सर, व्हाईस प्रिन्सिपल शिरोशे टीचर, आपले सर्व शिक्षक वर्ग, ही 9वीची विद्यार्थी, ती भावी माझी 10वीची सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे छानपैकी त्यांनी पण कार्यक्रमाची रूपरेषा एक छान सुंदर अशा प्रकारे, मला वाटलं नव्हतं की 9वीचे विद्यार्थी अशा प्रकारे खूप तयार झालेले आहेत. आणि सर्व तुम्ही 10वीचे विद्यार्थी, 9वीचे विद्यार्थी, आणि आजच 10वीमध्ये नवीन 3 विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेले आहेत. त्या 3 विद्यार्थ्यांचं सुद्धा आपण स्वागत करू. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचं शब्दसुमनाने मी स्वागत करतो. मुलांनो, ही आवडते मज मनापासून शाळा, लावीत येळा जशी माहुली बाला. आई ज्याप्रमाणे आपल्याला जीव लावते, प्रेम करते, त्याचप्रमाणे शाळा सुद्धा आपल्याला सेम आईच्यासारखं ज्ञान देत असते. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगत असतो की आई ही आपली पहिली शाळा आहे आणि शाळा ही तुमची दुसरी आई आहे. आई काय करते तर तुम्हाला सुसंस्कृत घडवण्याचा प्रयत्न करते, आणि शाळा काय करते तर तुम्हाला पाठ्यपुस्तकातून 7 विषयाचं नॉलेज देण्याचं काम ही शाळा करत असते. फरक काय आहे आईमध्ये? आई सुद्धा एक प्रकारची शाळा, आणि शाळा ही तुमची दुसरी आई आहे. आणि अशा प्रकारचं हे कार्य करत असतानाच मुलांनो, शिक्षकांच्या विषयी तुम्हाला जे जडणघडण जी आहे, ती जडणघडण खरं संस्कार जे आहेत ते नर्सरीपासून तर 10वीपर्यंतच्या वर्गांपर्यंतच फक्त संस्कार हा भाग केला जातो. आता 10वीच्या उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे वय वर्ष तुमचं 13 ते 14 वर्षापर्यंत सुसंस्कार, इंजिनियर कोणी म्हणून मी पहिले